देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी म्हटलंय। मात्र धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर देशभरात जोरदार राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा। धनखड यांचा अचानक राजीनामा का? धनखड यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण। देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी नमूद केलं। मात्र जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर देशभरात जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे। धनखड यांनी राजीनामा देण्यासाठी सुद्धा अधिवेशनाचा पहिलाच दिवस निवडला। त्यावरून सुद्धा विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। पडद्यामागे मोठं राजकारण सुरू आहे आणि ते लवकरच उघड होईल। उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही काही सामान्य घटना नसल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी आगामी काळातल्या राजकीय भूकंपाचं भाकीत केलंय। त्यामध्ये पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे आणि आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते, त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे। हा पहिला एक बुरुज ढासळलेला आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत भाजपचे सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकार आपल्या हातात घेत पदाचा अवमान केल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। सिंदूर प्रकरणामध्ये खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांचा माईक बंद झाला आणि सभागृह नेते लीडर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले। ते म्हणाले जाहीरपणे कोणाला, विरोधी पक्षनेत्यांना, खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतो तेच रेकॉर्डवर जाईल, जे सभापतीने सांगायला पाहिजे। ते लीडर ऑफ द हाऊस भाजपचा नेता सांगतोय, जे.पी. नड्डा सांगतो होते लीडर ऑफ द हाऊस। हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा देणं ही धक्कादायक बाब असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। पहिली घटना आहे की अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिला दिवसामध्ये सुद्धा ते चेअरवर बसले होते, खुर्चीवर बसले होते आणि संध्याकाळी न्यूजवर बातमी आपण पाहिली तर उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला। ही गोष्ट देशासाठी एकदम शॉकेबल गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं। पण त्यामागं कारण त्यांनी आरोग्याचं कारण दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ज्याला आरोग्याचं ज्यांचं कारण असलं तर ते काल चेअरवर बसलेच नसते। जर प्रकृती साथ देत नसेल तर पदाला न्याय देता येणार नाही, म्हणूनच राजीनामा दिला असेल असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले। त्यामुळे यामध्ये संशय घेणं योग्य नसल्याचं देखील बावनकुळे म्हणाले। धनखडजी इतकं बोलकं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं जीवन निष्कलंक आहे, त्यामुळे निष्कलंक व्यक्तीबद्दल संशय घेऊन योग्य नाही कोणी या ठिकाणी यावर काही बोलणं। आता 74-75 वर्षी त्यांची प्रकृती जर चांगली नसेल आणि त्याला पदाला ते जर त्या ठिकाणी साजेसं काम करणार नसेल तर मला वाटतं त्यांनी हा निर्णय घेतला असेल। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले। विरोधकांनी यावरूनच सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय। तर दुसरीकडे धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।